लाल का होतो, असे बेसिक क्वेश्चन जे होते, कोणत्या याच्यात कोणत्या प्रकारचं ऍसिड असतं, असे प्रश्न वारंवार येतात. इंडिकेटरचे प्रश्न पडतायत दर्शकांवरती, तर ते आपल्याला इथं बघायचे. यानंतर टॉपिक बघायचं आपल्याला ऍसिड बेस नंतर केमिकल रिएक्शन, वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल रिएक्शन्स बघायच्यात. मग फिजिकल रिएक्शन्स किंवा फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज यातला फरक काय आहे, त्याचं रासायनिक प्रक्रियांचे प्रकार कोणते आहेत, ते कसे होतात, त्यात कोणकोणत्या प्रकारचे बॉन्ड्स आहेत, आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, हे आपल्याला तिथं बघायचं आहे. त्यानंतर बघणार आपण मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजेच आपले हायड्रोकार्बन्स, त्यांचे प्रकार, म्हणजे अल्किन पासून फिनॉल पर्यंत. मग कॅटनेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप नुसार वेगवेगळे टाईप आपल्याला बघायचे, नॉमेनक्लेचर बघायचंय, तर याच्यावरही प्रश्न पडतात. मग रोजच्या जीवनातले समोर असणारे वेगवेगळे हायड्रोकार्बन्स, म्हणजे आपल्या वापरणाऱ्या प्लास्टिक पासून ओके जो आपण वापरतो तो ग्लुकोज पर्यंत, यांच्याबद्दल आपल्याला माहिती बघावी लागणार कुठे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. ऍटलिस्ट तुम्ही एवढं करावं अशी अपेक्षा आहे यासाठी. आणि यासोबत मग फिजिक्स आणि केमिस्ट्री यांना कॉमन असणारा रेडिओलॉजी जी आहे आपली, रेडिओ केमिस्ट्री असं आपण म्हणू शकतो, ती आपलं चॅप्टर शेवटी असणार आहे. आणि या टॉपिक नुसार आपण केमिस्ट्रीचा अभ्यास करणार आहोत. आय होप तुम्ही सध्या चांगलं केलं असेल, या टॉपिक नुसार तुम्ही स्टेटबोर्ड केलं असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि आपण आपल्या केमिस्ट्रीला सुरुवात करू. केमिस्ट्री पण लगेच होऊन जाईल, तुम्हाला कळणार पण एकच झालंय आणि तुम्हाला कळेल पण. कळणार नाही संपलं कधी, पण केमिस्ट्री तुम्हाला कळेल. कळलं का? चालेल, भेटू आपण पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत हॅपी रीडिंग.